नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या शेतामध्ये आपण आलो. सकाळी शेतामध्ये आलो आणि शेतामध्ये आपल्याला हातरायचे आज ते बघा. हातरायचे ते पण कशाला, उसाला. चला तर आज ते बघ हातरायचे आपल्याला. हे बघा आता आपले टरबूज फिरबूज मस्त उले आहेत आणि त्याला एक खुरपण पण झालेलं आहे. अच्छा ठीक है. आणि आता टरबूज उल्याचं खुरपण झाली आहे ना. आता आपल्याला हातरायचे गहू आपलं सॉरी अरे कहना क्या चाहते हो? ते ऊसाला टिपक. तर चला आता बघू आपण ऊस आपले कसे आले आणि कसं नाही. तर हे बघा, हे जे आहे हे आहेत आपल्या टरबूज. अच्छा हमको सिखा रिया है. ह्याच्यामध्ये लावलं आपण चिलटामुळे होते तसलं. हे मस्त खुरपण फिरपण झालेले आहे पूर्ण प्रकारे. आणि आता ह्याला पाणी पण द्यायचं आहे. आणि आहे टरबूज तिकडं आपल्याला लावायचं. आता हे लावायचं आपल्याला आता हातरायचं हे टिपक ड्रिचिंग करण्यासाठी. चला बघू आता. हे बघा, हे आहेत बंडल. आपण पहिले 2-3 बंडल हाताळले आणि आता केलं आहे सुरू डायरेक्ट हाताळला. बरं जवळपास वर्ष झालं नाही, 6 महिने झालं असं की आपण टिबकचे बंडल काढून ठेवले होते. आणि त्याच्यामुळं त्या झालं सर गवत फिवत झालेलं आहे. पावसाच्या टायमिंगला काढून घेतले होते की जेणेकरून आता ऊस फीस जाऊन 2-1 महिने झाले. आणि आता आपल्याला करायचं ड्रिचिंग करण्यासाठी आपल्याला हाताला लागते टिबक. त्याच्यामुळं आपण आलो आज शेतामध्ये आज आपल्याला डायरेक्ट टिबक हाताला सुरू करायचं आहे. एका दिवसात तर होईन म्हणून वाटत नाही, पण तरी पण आता आपण सुरू केलेलं आहे. हे बघा आता जवळपास 7 वाजत आलेले आहेत, 4 वर झालेले आहेत. आणि आपण टिबक हाताला सुरुवात केलेली आहे. हे बघा जवळपास 2-3 दिवस झाले आहेत आपण हातरतो सकाळी. आणि आता डायरेक्ट एवढं झालं नाही, आज फायनल करूनच घरी जायचं आहे. जवळपास राहिले फक्त 8-10 बंडल. आणि आता आपण आलेलो आहोत सकाळी आलो होतो. आणि आता हातराला चालू आहे आपलं टिबक हाताळला. म्हणजे 3 दिवस झालं जवळपास दररोज येतो. तर आज जवळपास होईल असं वाटतंय. 2 hours later. फायनली राहिलं आहे शेवटचं एकच राहिलं आहे ना. आता आपण एवढं हाताळलं की जायचं आहे आपल्याला घरून परत जायचं आपल्याला दुकानावर जायच्या आधी आपलं एवढं पूर्ण हातरायचं मस्तपैकी. जाऊन गडबडी आंघोळ करायची आणि तिथून पुढे आपल्याला जायचे दुकानावर जायचं. मग बघूया आता आपण नेमकं होतंय काय कसं नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.